प्रकृती स्वास्थ्य बिघडल्यामुळे उपचारांसाठी दिल्लीला गेलेले अण्णा हजारे प्रकृतीला आराम मिळाल्याने परत राळेगण सिद्धीला जात असताना लोहगाव विमानतळावर आले होते। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, माझी तब्येत आता पूर्णपणे बरी आहे। आता मला कोणताही त्रास नसून मी परत लढण्यास तयार झालो आहे। परंतु आता जी लढाई लढायची आहे ती खूप दूरची आहे। 2014च्या निवडणुका आम्ही डोळ्यासमोर ठेवल्या असून मतदार जागृतीसाठी देशभर दौरे काढणार आहोत। या निवडणुकांसाठी संपूर्ण देश ढवळून काढण्याचा आमचा मानस आहे। आता निवडणुका आल्यामुळे इतके वर्ष झोपलेले सरकार जागे झाले आहे, पण आता त्याचा काहीही उपयोग नाही। 2014च्या या निवडणुकांआधी आम्ही 16 ऑगस्ट सारखे मोठे आंदोलनही करणार आहोत असे सांगून ते म्हणाले, आज जे गुंड लोक विधानसभा आणि लोकसभेत चालले आहेत हा लोकशाहीला खूप मोठा धोका आहे। त्यामुळे मतदारांना नकाराधिकाराचा अधिकार मिळालाच पाहिजे ही माझी ठाम मागणी आहे असेही ते म्हणाले। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांविषयी विचारले असता मी महापालिकेविषयी नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर विचार करतो असे अण्णांनी सांगितले। आता तब्येत ठीक झाली, त्रास जाणवतो आता काय दुसरा नाही, आता काही नाही त्रास। आता लढण्यासाठी तयार झालो आणि आता ही फार दूरची लढाई लढायची आहे। आता तब्येत बिघडणार कारण नॅचरोपॅथी आहे, ॲलोपॅथी बंद केलं, यापुढे गोळ्या खायच्या नाही, फक्त नॅचरोपॅथी। त्याच्यामुळे आता तब्येत बिघडणार नाही। आता प्लॅन एकच आहे की आता आमच्या बैठका चालत, कालची एक बैठक झाली, अजून 2 किंवा 3 बैठक होतील, नंतर सबंध देशभर दौरे होतील लोकांना जागवण्यासाठी। आता आम्ही 2014 डोळ्यासमोर ठेवला, तर सरकारला आतापर्यंत जाग आली नाही कारण इलेक्शन नव्हतं। 2014चं नॅशनल इलेक्शन, तोपर्यंत सबंध देश ढवळून काढायचा आणि 2014च्या इलेक्शनच्या आधी मोठं आंदोलन 16 ऑगस्ट सारखं। ती मागणी आहे ना, जसं जनलोकपाल हा जसा कायदा करण्याच्या मागे आम्ही लागलो, जनलोकपाल झाल्यानंतर राईट टू रिजेक्ट, आज गुंड लोक विधानसभा आणि लोकसभेत चाललेले आहेत, हा लोकशाहीला धोका आहे। कधी कधी मतदान करायला जातात, उमेदवार उभे आहेत, सगळे गुंड आहेत, पण तुम्ही कोणाला मत द्यायचं तर सगळे गुंड आहेत। अशा वेळेला शेवटचं चिन्ह टाका, नापसंती। लोक नापसंतीवरती शिक्के मारतील आणि सर्व उमेदवारापेक्षा नापसंतीवर मतं जास्त पडले, निवडणूक रद्द, फेर निवडणूक घ्या। जी निवडणूक रद्द झाली त्यांना परत उभं राहायला परवानगी नाही, हे गुंड लोक आतमध्ये जाणार। आताच्या निवडणुका ज्या झाल्या महापालिकाच्या, त्यात नागरिक महापालिकेचा मी विचार करतो नॅशनल लेवल